समिती आहे ती सन्माननीय हायकोर्ट, सन्माननीय सर्वोच्च न्यायालय या दोन न्यायालयाच्या अधिपत्याखाली चालते. त्याच्यामुळं कोणाचाही तिथं राजकीय हस्तक्षेप नसतो, हे निर्विवाद सत्य आहे. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बावनकुळे साहेब हे राज्याचे सिनियर मंत्री आहेत. माझी मनोजदादांना ही विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठा समाजावर अन्याय होईल अशी कुठची भूमिका आम्ही कधी घेतलेली नव्हती, त्याच्यापुढं देखील आम्ही घेणार नाही. परंतु जे सिनियर मंत्री आहेत, संविधानिक पद त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबद्दल बोलताना थोडं संयमानं बोललं पाहिजे, कारण शेवटी ते मंत्री आहेत. या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्यांनी देखील सांगितले की मी कुठेही कोणाचा जात पडताळणी अर्ज अवैध करा अशा मी सूचना दिलेल्या नाही. त्यामुळे मी वारंवार सांगतो की मनोजदादा जरांगेंचा जर काही गैरसमज झाला असेल तर आम्ही नक्की त्यांना भेटून दूर करू, त्यांच्याशी बोलून दूर करू. परंतु अनेक वेळा शिंदेसाहेबांनी देखील सांगितलं आहे, देवेंद्रजींनी देखील सांगितलं आहे की ओबीसी समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला जे द्यायचं आहे ते आम्ही देऊन दाखवू. तो देण्याचा प्रयत्न शिंदेसाहेबांनी देखील केला आहे, देवेंद्रजी देखील करत आहेत. त्याच्यामुळे मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका शिवसेना म्हणून देखील आमची.